My English course book, Standard 10th, page number 17. 1.3 Basketful of Moonlight. अर्थात टोपलीभर चंद्रप्रकाश किंवा टोपलीभर चांदणं किंवा चंद्रप्रकाशाची भरलेली टोपली. वॉर्मिंग अप चिट चॅट. फर्स्ट क्वेश्चन. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड? जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला रात्रीच्या गोष्टी आवडल्या का? येस, आय लाईक्ड. सेकंड, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? संध्याकाळी बेड टाईम स्टोरीज सामान्यतः तुम्हाला कोणी सांगितल्या? ग्रँडमदर और ग्रँडफादर. थर्ड, व्हाय डिड यू लाईक देम? त्या तुम्हाला का आवडल्या? आय लाईक द स्टोरीज बिकॉज दे वेअर व्हेरी इंटरेस्टिंग अँड फनी. आय गॉट लेसन्स ऑफ मॉरॅलिटी. मॉरॅलिटी याचा अर्थ नैतिकता. फोर्थ, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? अद्यापही पुन्हा त्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतं का? यस, आय लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. नेक्स्ट, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. डिस्कस इन ग्रुप्स अर्थात गटामध्ये चर्चा करा अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, झाड लावण्याच्या पद्धतीविषयी. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स. ज्या पायऱ्या आहेत त्या बुलेट पॉईंटनी लिहा म्हटलं गेले. अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आणि ते आपल्या वर्गासमोर त्याचं सादरीकरण करा. बुलेट पॉईंट. सिलेक्ट द राईट ट्री फॉर युअर लोकेशन. म्हणजे तुमच्या जागेनुसार योग्य प्रकारे झाडाची निवड करा. त्या भागामध्ये कोणतं झाड येतं त्याप्रमाणे. डिग द होल. त्यासाठी एक होल घ्या. पुट द प्लांट अँड पुश द सॉईल. ते त्यात रोपटे लावा आणि माती ढकला. वॉटर इट. त्याला पाणी द्या. पुट अ फेन्स अराउंड इट. त्याच्या सभोवताली जरा थोडंसं कंपाऊंड पण घाला. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबासाठी तुमचे आई वडील काय करतात याच्याविषयी दोघांमध्ये चर्चा करा. फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट घेतात. प्रोव्हाइड्स बेसिक नीड्स डिसिप्लिन्स. प्रोव्हाइड्स बेसिक नीड्स मूलभूत गरजा पुरवतात. डिसिप्लिन्स द फॅमिली कुटुंबाला शिस्त लावतात. टेक्स अस टू द डॉक्टर आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातात. टीचर्स अस रिस्पॉन्सिबिलिटी अँड लव जबाबदारी आणि प्रेम ह्याची शिकवण देतात. गिव्ज व्हॅल्यू एज्युकेशन नैतिक मूल्याचं शिक्षण नैतिकतेचं शिक्षण देतात. लव्ज अस आमच्यावरती प्रेम करतात. मदर टेक्स केअर ऑफ होम चिल्ड्रन हजबंड घराची मुलांची आणि तिच्या पतीची काळजी घेते. कीप्स द हाऊस क्लीन घर स्वच्छ ठेवते. टीचर्स व्हॅल्यूज अँड कल्चर मूल्य आणि संस्कृती शिकवते. लव्स टू ऑल सर्वांवरतीच प्रेम करते. कुक्स फॉर ऑल सर्वांसाठी ती स्वयंपाक बनवते. टेल्स बेड टाईम स्टोरीज संध्याकाळी झोपण्याच्या वेळेच्या कथा सांगते. वॉशेस अवर क्लोथ्स आमचे कपडे धुते. वी हॅव कम्प्लिटेड पेज नंबर 17. Now we will look the page number 18. There is a poem Basketful of Moonlight. टोपलीभर चंद्रप्रकाश. ओ मून, हे चंद्रा, गिव मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल और 2 बास्केट्स फुल, टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून. विथ सीड्स बियांनी ऑफ मूनलाईट चंद्रप्रकाशाच्या. अर्थात हे चंद्रा, चंद्रप्रकाशाच्या बियांबरोबर टोपलीभर किंवा 2 टोपली भरून
मला चंद्रप्रकाश दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून ते माझ्या खेड्यापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. ऑन द साइड्स बाजूंना, ऑफ द पाथ रस्त्याच्या. आय वॉन्ट टू सो, मला पेरण्याची इच्छा आहे. मेनी, अनेक. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, लहान लहान प्रकाशाचे चंद्र. द होल विलेज गोज टू, इथपर्यंत स्मॉल स्मॉल जे आहे ते तोच शब्द परत परत आलेला आहे. ह्याला फिगर ऑफ स्पीच रिपिटिशन असे. तोच शब्द जर परत परत आला तर त्याला रिपिटिशन म्हणतात. आता या ठिकाणी शेजारी मार्जिन क्वेश्चन आहे. व्हाय डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून. चंद्राकडून काय मिळवण्याची इच्छा आहे कवीची. अँड व्हाय, का. 1 or 2 बास्केटफुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट टू, काय मिळवायचे तर 1 or 2 बास्केटफुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट, कशासाठी. टू एनलाइटन, प्रकाशित करण्यासाठी. द वे, तो मार्ग. फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, त्याच्या शहरापासून खेड्यापर्यंतचा. नेक्स्ट, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. द होल विलेज, पूर्ण खेडे. ज्यावेळेस असं समूह दर्शवला जातो त्यावेळेस शेजारी मी दिले तिथं सिनेक्डोक ही फिगर ऑफ स्पीच तयार होते. द होल विलेज, पूर्ण खेडे. गोज, जाते. टू द सिटी डेली वर्क, शहराकडे दररोजच्या कामासाठी जाते. याचा अर्थ, रस्त्याच्या बाजूंनी शहरापासून माझ्या खेड्यापर्यंत मला प्रकाशाच्या अनेक लहान लहान चंद्राची पेरणी करण्याची इच्छा आहे. संपूर्ण गाव कामासाठी दररोज शहराकडे जाते. नेक्स्ट, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे. ते माघारी परततात तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये अंधार पडतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, कारण माझं खेडं जे आहे ते खूप दूर आहे. क्वाईट म्हणजे अगदी, फार म्हणजे दूर. याचा अर्थ, माझे खेडे खूप दूर असल्यामुळे त्या मार्गाने माघारी येताना अंधार पडतो. द रूट इज टफ, तो मार्ग खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, पूर्णपणे साप आणि विंचवाने भरलेला आहे. तो मार्ग किंवा तो रस्ता अवघड आणि किंवा खडतर आणि पूर्णपणे साप आणि विंचवांनी भरलेला आहे. पूर्णपणे साप आणि विंचवांचा आहे. इथं स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, स्नेक्सचा यसने सुरुवात आहे, स्कॉर्पियन्सची यसने सुरुवात आहे. ज्यावेळेस असे दोन्ही शब्दांची एकाच अक्षराने सुरुवात असते त्यावेळेस ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच होते. पुढच्या वाक्यामध्ये पण तेच आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज, बसही ये जा करत नाहीत आणि बैलगाड्याही ये जा करत नाहीत. प्लाईज शेजारी शब्द, ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. प्लाईज म्हणजे ये जा करणे. या ठिकाणी या वाक्यामध्ये पण ॲलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. वेन माय फादर, जेव्हा माझे वडील. रिटर्न्स, परततात. होम, घरी. आय एम स्लीप, मी झोपलेला असतो. ये जा करण्यासाठी बसही नाही आणि बैलगाडीही नाही. जेव्हा माझे वडील घरी परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो. अँड ही गोज बॅक, आणि ते माघारी जातात. अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर. व्हाईल आय एम स्लीपिंग, जेव्हा मी झोपलेला असतो. आणि मी झोपेत असतानाच सकाळी लवकर माघारी जातात. ओ मून, हे चंद्रा. गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ऑन लोन, लोन म्हणजे कर्जावरती. मला कर्जावरती ते दे. हे चंद्रा, कर्जावर मला टोपली भरून चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट, माझी इच्छा आहे. टू लाईट, प्रकाशित करण्याची. द डार्क रूट, तो अंधारमय प्रकाश, अंधारमय मार्ग. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे विरुद्ध घटना. लाईट म्हणजे प्रकाश, डार्क म्हणजे काळोख, अंधार.
विरुद्ध घटना ज्यावेळेस असतील त्यावेळेस अँटिथेसिस. सो दॅट की जेणेकरून माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे वडील लवकर घरी परततील. आय वॉन्ट टू लाईट, मला तो अंधारमय रस्ता प्रकाशमय करण्याची इच्छा आहे जेणेकरून माझे वडील लवकर घरी परत येतील. आय टू, मला सुद्धा, टू हिअर, ऐकण्याचे, फेरी टेल्स, परीकथा, अँड स्टोरीज, गोष्टी, फ्रॉम हिम, त्यांच्याकडून, मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. या भागावरती शेजारी प्रश्न आहे. व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली, कवीला त्याचे वडील लवकर घरी परतावेत असे का वाटते? द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज, व्हायचा प्रश्न असल्यावर बिकॉज, आणि अगोदर वाक्य जुळवताना आपण द पोएट वॉन्ट्स घेतला, डज असल्यामुळं येस लावला. बिकॉज ही वॉन्ट्स टू हिअर, त्याची इच्छा आहे ऐकण्याची, फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिज फादर लाईक अदर चिल्ड्रन, इतर मुलांसारखेच. नेक्स्ट स्टांजा. ओ मून, हे चंद्रा, गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून, मला चंद्राच्या बिया पेरण्याची इच्छा आहे. ऑन द साईड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला. सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी. सुनील शर्मा यांनी लिहिलेली कविता ही. शेवटचा प्रश्न राहिला शेजारचा मार्जिन क्वेश्चन. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स, तुमच्या कुटुंबाच्या सदस्याबरोबर तुम्ही संध्याकाळचा वेळ कसा खर्च करता? आय स्पेंड माय इव्हिनिंग टाईम विथ माय फॅमिली मेंबर्स बाय इव्हिनिंग वॉकिंग अँड समटाईम्स प्लेईंग इन द गार्डन विथ देम, कधी कधी त्यांच्याबरोबर बागेमध्ये खेळून. वी हॅव कम्प्लिटेड पेज नंबर 18. Now we will see the English workshop on page number 19. First, complete the following sentence with the help of the poem. कवितेच्या मदतीने खालील वाक्य पूर्ण करायचे. The child wants to sow small moons of light. त्या बालकाला छोटे छोटे चंद्र पेरण्याची इच्छा आहे. फ्रॉम, पासून. द सिटी टू हिज विलेज, शहरापासून त्याच्या खेड्यापर्यंत. बी, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ, त्या बालकाच्या मध्ये त्याच्या खेड्याचा रस्ता हा खडतर आहे, अवघड आहे. अँड फुल ऑफ, आणि पूर्ण भरलेला आहे, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आत्ताच आपण पाहिलं होतं कवितेमध्ये, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, त्या बालकाला टोपलीवर प्रकाश कसा पाहिजे तर लोन, कर्जावरती पाहिजे. डी, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट, त्या बालकाची इच्छा आहे तो अंधारमय रस्ता प्रकाशित करण्याची इच्छा आहे. सो दॅट म्हणजेच की हिज फादर रिटर्न्स होम अर्ली, त्याचे वडील लवकर घरी येतील. सेकंड क्वेश्चन, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स, खालील नामासाठी जे शब्द वापरले गेले डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह ते लिहा. मून्स कसे दिलेत, स्मॉल मून्स लिहिलं होतं त्याप्रमाणे स्मॉल मून्स. रूट कसा आहे तर डार्क आहे. विलेज, माय विलेज ऑर होल विलेज. मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ हिज विलेज, या कवितेतील बालकाला त्याच्या खेड्याची समस्या सोडवण्याची इच्छा आहे. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेष, खालील इच्छेनुसार तो कसा सोडवू शकतो. आन्सर इन युअर नोटबुक, तुमच्या वहीमध्ये उत्तर लिहा. गिव मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 baskets फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, याचा अर्थ काय तर ही कॅन सीक हेल्प ऑफ लोकल पीपल, तो स्थानिक लोकांची मदत शोधू शकतो, घेऊ शकतो. अँड अर्ज द गव्हर्नमेंट, आणि गव्हर्नमेंटला विनंती करू शकतो, ऑर लोकल बॉडीज किंवा स्थानिक मंडळाला, टू प्रोव्हाइड लाईट्स ऑन द रोड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज, त्याच्या शहरापासून त्याच्या खेड्यापर्यंत रस्त्याच्या बाजूने लाईट पुरवण्यासाठी तो विनंती करू शकतो. बी, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट्स, मला त्या अंधारमय
रस्त्यावरती प्रकाश करण्याची इच्छा आहे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, माझे वडील त्यामुळे लवकर येतील. याचा अर्थ ही कॅन विथ द हेल्प ऑफ व्हिलेजर्स गव्हर्मेंट, तो त्या खेडूतांच्या मदतीने किंवा सरकारच्या मदतीने बिल्ड गुड रोड्स, चांगल्या प्रकारचे रस्ते बांधू शकतो. अँड मेक द रोड सेफ, तो रस्ता सुरक्षित करू शकतो. सो दॅट की हिज फादर अँड अदर व्हिलेजर्स, त्याचे वडील आणि इतर खेडूत कॅन रिटर्न, परतू शकतात, सेफ, सुरक्षित, अँड अर्ली टू देअर व्हिलेज, आणि त्यांच्या खेड्यात लवकर परतू शकतात. फोर्थ क्वेश्चन, पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम व्हॉट प्रूव्ह द फॉलोइंग. खाली जे वाक्य दिले ती सिद्ध करणारे कवितेमधील ओळी लिहा. फादर रिचेस होम लेट डार्क आफ्टर डार्क, अंधार पडल्यानंतरच त्याचे वडील उशिरा घरी येतात. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप, त्याचे संबंधित वाक्य. बी ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर, त्याच्या वडिलांकडून परीकथा ऐकण्याची त्याची इच्छा आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. सी रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. रिमूव्ह डार्कनेस, अंधार काढून टाक, अँड बिईंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स, अंधारमय रस्त्यावरती लाईट आण. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. फुल हा प्रत्यय लावून जेवढे तुम्हाला लिहिता येतील तेवढे शब्द जास्त लिहा. फॉर एक्झाम्पल, बास्केट फुल, बॅग फुल, बकेट फुल, हँड फुल, माउथ फुल, स्पून फुल, ग्लास फुल, पॉकेट फुल, सॅक फुल, हाऊस फुल, पॉट फुल. सिक्स क्वेश्चन, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. कविता शिकत असताना आपण रिपिटेशन आणि ॲलिटरेशनची उदाहरणं पाहिलेली आहेत. सेवन्थ, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, रेफर पेज नंबर 5. 5 नंबर वाक्य पानावरती आपण ॲप्रिशिएशन कसं लिहायचं ते पाहिलेलं आहे. आता या कवितेचं टायटल तुम्हाला माहिती आहे, तसा पोएट तुम्हाला माहिती, याच्यामध्ये राईम स्कीम कोणती आहे ती माहिती. राईम स्कीम कोणती, तर कुठेच राईम साधला गेला नाही. देअर इज नो राईम स्कीम, इथे दिले मी, देअर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम, एवढंच वाक्य लिहायचं तिथं. आणि त्यानंतर मग फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत ते फिगर ऑफ स्पीच आपण घेतलेले आहेत. शेवटी सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहावे लागते. अ चाइल्ड एक्सप्रेसेस हिज लोनलीनेस फ्रॉम दिस पोएम, या कवितेतून त्याचं एकाकीपण व्यक्त करतो मुलगा. द चाइल्ड रिक्वेस्ट द मून, तो चंद्राकडे विनंती करतोय. ही इज लिव्हिंग इन अ विलेज फार फ्रॉम द मॉडर्न लाईफ, आधुनिक जीवनापासून तो खूप दूर खेड्यामध्ये राहत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून. एक काल्पनिक पत्र चंद्राला टू कन्वे युअर फिलिंग्स अबाउट इट, त्याच्याविषयीचे तुमच्या भावना व्यक्त करणाऱ्या. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर, तुमच्या सहकार्याबरोबर चर्चा करा. अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज अ बेसिस फॉर द लेटर, आणि ते पत्र त्याचा ड्राफ्ट लिहा त्या कवितेचा आधार घेऊन. सपोर्टिंग पॉईंट्स, काही सपोर्टिंग पॉईंट्स इथे दिलेत. ए, साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इन्फिनिट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक. या 4 मुद्द्याशी संबंधित इथं 4 तरी वाक्य मी लिहिलेली आहेत. बाकी पत्राचा पत्ता, त्यानंतर सुरुवातीचा महिना, इतर वाक्य, त्याचबरोबर कन्क्लुजन, शेवट हा व्यवस्थित लिहिला पाहिजे. पण कमीत कमी त्या ठिकाणी दिलेल्या मुद्द्याच्या आधारावर 1-2 वाक्य आपल्याला लिहिता आली पाहिजेत. या ठिकाणी मी पहिला मुद्दा साइन ऑफ ब्युटीबद्दल लिहिला. यू आर द साइन ऑफ लव्ह अँड ब्युटी, चंद्राबद्दल म्हटलं जातं म्हणते. सिम्बॉल ऑफ जॉयबद्दल पण आहे. यू लुक आफ्टर ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ अँड गिव्ह टू ऑल जॉय ऑल ऑफ देम, तर जॉय हा शब्द राहिला आहे. युवर, त्यानंतर इन्फिनिट प्लेझरसाठी युवर कूल लाईट गिव्ज इन्फिनिट प्लेझर. आणि 4था मुद्दा अर्ज टू कंपोज पोएम्स, सॉंग्स, म्युझिक. या ठिकाणी युअर ब्युटी इन्स्पायर्स पोएट्स अँड म्युझिशियन्स टू कंपोज songs. We have completed page number 19.